नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लास हंड्रेड या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला घातांकाचा नियम शिकायचा आहे. घातांकाचा नियम शिकत असताना घातांक म्हणजे काय हे समजलं पाहिजे. घातांक म्हणजे काय मित्रांनो? ज्या संख्येने त्या संख्येला किती वेळेस गुणणे म्हणजे घातांक. काय बोललो मी? ज्या संख्येने त्या संख्येला किती वेळेस गुणणे म्हणजे घातांक. समजा 7 दिलंय, तर या 7चा कितवा घात होईल? बघा किती वेळेस गुणला आपण? 1, 2, 3 म्हणजे हा होईल 7चा तिसरा घात. दुसरी संख्या घ्या, 5 मग 5चा कितवा घात होईल? संख्या मोजा, 1, 2, 3, 4 म्हणजे 5चा होईल 4था घात. आणि हा जो दिलाय याला म्हणायचं घातांक, आणि हा 5 आहे, हा आहे तुमचा पाया. मग 7चा घातांक 3 आहे आणि 7 हा पाया आहे. समजलं? तर मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न दिलाय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचंय ते अगदी सोप्या पद्धतीने. जर नियम माहित असेल तर प्रश्नाचं उत्तर निघेल, आणि नियम माहित नसेल तर प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही. त्यासाठी आपल्याला आता पुढे नियम शिकायचे आहे. ते नियम पुढे शिकणार आहोत, त्या अगोदर आपण हे गणित सोडून घेऊ. ओके, चला सुरुवात करू. बघा काय दिलाय, 27 कंसाचा वर्ग आणि पुन्हा कंसाचा घन दिलाय, बरोबर 3चा यमवा घात दिलाय. तर यम बरोबर किती हे काढायचं सांगितलंय. मग काय करायचं बघा, इथं 3 आहे, इथं 27 आहे, पाया इक्वल आहे का? पाया समान नाही. समजलं? मग आपल्याला पाया समान करायचा आहे, म्हणून काय करावं लागेल बघा, 3 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे हा 27 येतोय. मग आपल्याला काय करावं लागेल, 3चा किती घात घ्यावा लागेल? 1, 2, 3 म्हणजे 3चा आपल्याला तिसरा घात घ्यावा लागेल. घेऊ शकतो का? बघ, 27चा जर आपण घनमूळ घेतला तर 3 निघतंय, आणि 3 आणि हा इकडला 3 हा पाया समान झाला. बर, मग आपण आता काय घेऊ, 3चा घन घेऊ. मग मला सांगा, आपण जर 3चा घन घेतला तर हा पाया आणि हा पाया समान झाला. पुढे काय दिलेलं आहे, 27चा वर्ग दिलता, तो वर्ग लिहून घ्या. मग पुन्हा कंसाचा वर्ग दिलता, कंसाचा वर्ग लिहून घ्या. हा कंसाचा घन दिलेला आहे, घन लिहून घ्या. आणि बरोबर मध्ये काय दिलेलं आहे, 3चा यमवा घात. मग मला सांगा, इथे एक नियम बनतो. काय नियम बनतो? जर घाताचा घातांक दिला, घातांकाचा घातांक दिला तर घातांकाचा गुणाकार होतो. नियम बनला. बर, मग 3 घातांक काय दिलेला आहे, 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 बरोबर 3 यम, 3चा यमवा घात. मग मला सांगा, हा 3 पाया समान आहे, आपल्याला यांचा गुणाकार सांगितला, मग गुणाकार करून घ्या. 3 3 6 sin 18 बरोबर 3चा यमवा घात. आपल्याला काढायला सांगितलंय यमची किंमत. मग इथं एक नियम तयार झालता, काय, जर पाया समान असेल आणि त्या संख्या सारख्या असतील तर त्यांचा घातांक सुद्धा सारखा असतो. मग त्यांचा घातांक सारखा असतो म्हणजे यम बरोबर 18 येईल. समजलं? या 3चा घातांक 18 आहे आणि या 3चा घातांक यम आहे. दोन्हीचा पाया सारखा आहे, दोन्ही समान आहे, म्हणून यम बरोबर त्यांचा घातांक सुद्धा समान राहील. मग यम बरोबर किती असेल? 18 असेल. समजलं? चला, अशाच प्रश्न येतात. प्रश्न खूप सोपे असतात पण समजत नाही, आणि ते समजत नाही म्हणून आपण त्यांना सोडून देतो.
तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला नियम माहिती पाहिजे. त्यासाठी आपल्याला घातांकाचे नियम माहिती पाहिजे. मग घातांकाचे नियम शिकत असताना पहिला नियम शिकू. पहिला नियम काय सांगतो बघा. पहिला नियम काय सांगतो, कुठलीही नैसर्गिक संख्या असो, काय सांगतो, कुठलीही नैसर्गिक संख्या असो आणि त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर येणारं उत्तर नेहमी 1 असतं. काय बोललो मी? कुठलीही नैसर्गिक संख्या असो आणि त्याचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. समजा 2 घेतला आपण आणि 2चा घातांक 0 घेतला तर उत्तर आपलं 1 असेल. 3 घेतला, 3चा घातांक 0 घेतला तर उत्तर आपलं 1 असेल. समजलं? मग नंबर 2चा नियम काय सांगतो? नंबर 2चा नियम काय सांगतो, कुठलीही नैसर्गिक संख्या असो, कुठलीही नैसर्गिक संख्या असो आणि त्या संख्येचा घातांक 1 असेल तर येणारं उत्तर हे तीच संख्या असते. समजलं? मग बघा, आपल्याला दिलंय 3 ही संख्या आणि याचा घातांक 1 दिलाय तर उत्तर काय असेल आपलं? हीच संख्या असेल 3. दुसरं बघा, 4 दिलाय, 4चा घातांक 1 दिलाय, येणार उत्तर आपलं काय असेल? तीच संख्या असेल म्हणजे 4च असेल. समजलं? आता नंबर 3रा नियम बघा. नंबर 3चा नियम काय सांगतो बघा. नंबर 3चा नियम सांगतो, नंबर 3चा नियम काय सांगतो, जर 2 संख्या दिल्या असेल आणि त्या संख्या गुणाकारामध्ये असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होते. काय बोललो मी? कुठलीही संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होते. म्हणजे इथं बघा, x ही संख्या दिलेली, पाया समान आहे, मग z प्लस y बनेल. काय बनेल? z प्लस y बनेल. समजलं? बर. मग आता एखादी संख्या टाकून बघा. 5 ही संख्या दिली, घातांक आपल्याला 3 दिलाय आणि गुणाकारामध्ये 5चा घातांक 4 दिलाय तर येणारं उत्तर काय असेल आपलं? नियम सांगितला की दोन्ही संख्येचा पाया समान असेल आणि ते संख्या गुणाकारामध्ये असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होती. काय होते? घातांकाची बेरीज होती. म्हणजे यांची बेरीज करा, 3 आणि 4 7. समजलं? हे पुशितो इथं बघा आणि याच्यावरच आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा आता उदाहरण नंबर 2. जर आपल्याला 7 ही संख्या दिली आणि तिचा घातांक 4 दिलाय, गुणाकारामध्ये 7चा घातांक 5 दिलाय तर येणारं उत्तर किती? मग नियमाप्रमाणे पाया समान आहे, संख्या गुणाकारामध्ये आहे, म्हणजे त्यांच्या घातांकाची काय होईल? बेरीज होईल. 4 आणि 5 9 झालं त्याचं उत्तर. समजलं ना मी काय बोललो ते? चला नंबर 4चा नियम पाहू आपण आता. नंबर 4चा नियम काय सांगतो बघा. नंबर 4चा नियम काय सांगतो,
नंबर 4चा नियम काय सांगतो की दोन संख्या दिल्या असेल आणि त्या संख्या भागाकारामध्ये असेल तर त्यांच्या घातांकाची काय होते वजाबाकी होते. मग मला सांगा पाया एक्स आहे पाया समान आहे, मग ह्या घातांकाची काय होईल वजाबाकी होईल म्हणजे बी मायनस सी होईल. समजलं काय बोललो मी? जर कुठल्याही दोन संख्या दिल्या असेल आणि त्या संख्या भागाकारामध्ये असेल तर त्यांच्या घातांकाची वजाबाकी होती. समजा 3 ही संख्या दिली, घातांक 5 दिलाय, भागाकारामध्ये 3 या संख्येचा दुसरा घात दिलाय, तर उत्तर काय येईल? पाया समान आहे, पाया समान आहे. संख्या ही भागाकारामध्ये आहे म्हणजे यांची होईल वजाबाकी. मग 5 मधनं 2 गेले उरतात 3. समजलं? मग या 3चा घातांक किती आला? 3चा घातांक आला 3. आता उदाहरण नंबर 2 बघा. 6 ही संख्या दिली आणि 7 हा तिचा घातांक दिलाय. भागाकारामध्ये 6चा घातांक 3 दिलाय, तर उत्तर काय येईल? पाया समान आहे. बर पाया समान आहे. मग जर पाया समान आहे तर त्या संख्या कशामध्ये दिल्यात? भागाकारामध्ये. भागाकारामध्ये आहे म्हणून यांची काय होईल? घातांकाची वजाबाकी होईल. मग 7 मायनस 3 किती उरते? 4. म्हणजे 7चा कितवा घात? 4था घात. समजलं? चला पुढे बघायचं आपल्याला आता 5वा नियम. 5वा नियम काय सांगतो बा? 5वा नियम काय सांगतो? जर कुठलीही नैसर्गिक संख्या दिली असेल आणि त्या संख्येचा आपल्याला समजा घात दिला असेल आणि त्या घाताचा घात दिला असेल, बघा इथं काय दिलंय? एक्स ही संख्या दिली, एक्सचा घातांक एक्स दिला आणि एक्सचा घातांक झेड दिला. काय बोललो मी? एक्सचा घातांक एक्स दिलाय आणि या पूर्ण कंसाचा घातांक झेड दिलाय. मग काय येईल? नियम सांगतो की कुठलीही नैसर्गिक संख्या असो आणि त्या संख्येचा घातांकाचा घातांक दिला असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. मग नियमाप्रमाणे एक्सचा घातांक एक्स होता आणि याचा घातांक झेड होता म्हणजे यांचा होईल गुणाकार. आता संख्यामध्ये घ्या, 9 ही संख्या घेतली, 3 हा घात घेतला आणि त्याचा पुन्हा 5वा घात घेतला तर येणार उत्तर काय असेल? बघ 9चा 9 पाया बसत तसा घेतला, मग घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुणाकार, मग 3 गुणिले 5 बरोबर 9चा 15वा घात. समजलं? बर आता नंबर 5चा नियम काय सांगतो बघा. नंबर 5चा नियम काय सांगतो? कुठलीही संख्या आपल्याला जर बघा, आता पहिलं लिहून सांगतो तुम्हाला. 1/मध्ये एक्सचा घातांक झेड दिलाय. काय बोललो मी? x/मध्ये एक्सचा घातांक झेड दिलाय. मग काय होतं अशा वेळेस? काय करायचं असतं की कुठलीही संख्या घातांकामध्ये दिली असेल, कुठलीही संख्या घातांकामध्ये दिली असेल आणि त्या संख्येला आपल्याला अंशामध्ये न्यायचं असेल तर त्या संख्येच्या घातांकाचं चिन्ह बदलतं. काय होतं? चिन्ह बदलतं. म्हणजे ही संख्या जी घातांकामध्ये दिली, या संख्येला आपल्याला अंशामध्ये न्यायचंय, मग या एक्सचा घातांक झेड दिलाय तर झेडचा काय होईल? चिन्ह बदलेल, फक्त चिन्ह, म्हणजे एक्स मायनस झेड होईल. हा इथं प्लस आहे, इथं गेल्यावर मायनस होईल. मग बघ
समजा उदाहरण सांगतो तुला. एक छेदामध्ये 4चा तिसरा घात दिला आणि आपल्याला ही संख्या अंशामध्ये न्यायची. कुठं? अंशामध्ये न्यायची. मग अंशामध्ये न्यायचं असताना घाताचा काय होईल? अंशामध्ये न्यायचं म्हटलं तर घाताचा काय होईल? घाताचा होईल चिन्हात बदल. मग 4 हे प्लस आहे, हे मायनस होईल. समजलं? काय झालं? जे छेदामध्ये संख्या आहे आणि तिचा घातांक प्लस दिलेला आहे, म्हणजे अंशामध्ये जाताना त्याच्या घातांकामध्ये बदल होतो फक्त. जर प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. समजलं? मग पुन्हा आपण बघू 6वा नियम. 6वा नियम बघा आता. आता 6वा नियम आपण डायरेक्ट संख्येने सांगतो. काय दिलंय? 4चा तिसरा घात दिलाय. 4चा तिसरा घात दिलाय आणि ती संख्या आपल्याला छेदामध्ये न्यायची. काय करायचंय? छेदामध्ये न्यायची. मग ही संख्या आपल्याला छेदामध्ये नेत असताना काय होईल? तिच्या घातांकामध्ये फक्त चिन्हाचा बदल होईल. मग हा 4 इकडे गेल्याच्या नंतर 4 आणि याचा घातांक 3 आहे, हा प्लस आहे, म्हणजे इकडे गेल्याच्या नंतर तो काय होईल? मायनस होईल आणि हा येईल छेदामध्ये. समजलं? हे बघ, उदाहरण समजा तुला दुसरं उदाहरण सांगतो. 5 ही संख्या आहे, घातांक आपल्याला -7 दिलाय, तर ती संख्या आपल्याला कुठे न्यायची? छेदामध्ये न्यायची. म्हणजे आपल्याला ती छेदामध्ये न्यायची. छेदामध्ये न्यायची म्हणजे त्यांच्या जो घातांक आहे तो घातांकामध्ये चिन्हात बदल होईल. मग हा 5 जशात तसा पाया आणि हा घातांक मायनस आहे, इकडे गेल्याच्या नंतर प्लस होईल. समजलं? बघ, तिसरं उदाहरण सांगतो तुला. 2 ही संख्या दिली, घातांक 3 दिलाय आणि ही संख्या आपल्याला छेदामध्ये न्यायची. मग काय करशील? छेदामध्ये न्यायची म्हणजे हा जो घातांक आहे या घातांकाच्या चिन्हात बदल होईल. मग ती 2 इथं प्लस आहे, इथं मायनस होईल. समजलं? मग बघा, आता आपण काही प्रश्न घेऊ. काही प्रश्न घेत असताना बघा आता कसं करायचं. हे जे नियम शिकवलेत हे नियम समजले असतील. मग आता काही गणित देतो आणि ते गणित सोडून दाखवतो, म्हणजे प्रॉपर समजेल. हे बघ, 3 ही संख्या दिली, या 3चा स्क्वेअर दिला, त्याचाही स्क्वेअर दिला, आणि इकडे 3चा m घात दिला. तर m बरोबर काय हे काढायचं आपल्याला. काय? तर m बरोबर किती हे काढायचं. मग काय करायचं? बघ, हा 3 पाया समान आहे, घातांचा घातांक दिलाय म्हणजे घातांकाचा काय होईल? गुणाकार होईल. म्हणजे 3 कंसात 2 गुणाकारामध्ये 2 बरोबर 3. समजलं? आणि इथं काय सांगितलंय की पाया समान आहे, पाया समान आहे आणि त्या दोन्ही सारख्या आहे, म्हणजे यांचा काय होईल? गुणाकार. हाच एमच्या बरोबरीत राहील. मग एम बरोबर किती येईल? 4 येईल. बेदुनी 4 येईल. समजलं? मग दुसरा प्रश्न घेऊ आपण.
25 ही संख्या घेतली आणि ह्या संख्येचा घन घेतला बरोबर 5चा घन घेतला तर 5चा घन घेतला प्लस एम केला तर एम बरोबर किती असा प्रश्न आहे. मग काय करायचं बघ, काय करायचं, हा 25 आहे, हा 5 आहे, याला आपल्याला पाया समान करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण 5चा वर्ग करू शकतो, 5चा वर्ग केला तर 25 येईल बरोबर. आणि त्याचा काय दिलेला आपल्याला, घन दिलेला आहे. 25चा काय दिलेला आहे, घन दिलेला आहे बरोबर. इकडे 5चा घन प्लस एम दिलाय. मग मला सांगा, इथं घाताचा घातांक दिलाय म्हणजे यांचा काय होईल, गुणाकार होईल. 5 गुणाकारामध्ये 3 आणि 2चा गुणाकार होतो 6 बरोबर 5 3 प्लस एम. मग पाया समान आहे, दोन्ही संख्या बरोबरीत आहे म्हणजे त्यांचा घातांक सुद्धा बरोबरीत असला पाहिजे. म्हणजे 6 बरोबर 3 प्लस एम असला पाहिजे. मग एम काढायचा आहे तर हा 3 इकडं मायनस जवळ येईल, मग 6 मायनस 3 होईल बरोबर एम. मग एम बरोबर किती, 6 मधनं 3 गेले उरतात 3, 6 मधनं 3 गेले उरतात 3 म्हणजे एमची किंमत किती, एमची किंमत आहे आता 3. एमची किंमत किती, 3. समजलं? बर, पुढचं बघा आता. पुढे बघा, 81 ही संख्या दिली, याचा आपल्याला वर्ग दिला आणि बरोबर 9 दिलाय. काय केलंय, 9 दिलाय आणि हा 9 मध्ये भागाकार 9 दिलाय. मग आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, काय सांगितलंय, भागाकार 9 दिलाय आणि त्याचा यमवा घात. मग सांगितलं त्यांनी यम बरोबर किती. काय करायचं मित्रांनो, पहिलं हे सोडून घ्या. नाही, इथं नियम काय सांगितला, पाया समान आहे. बर, पाया समान आहे, मग पाया समान आहे आणि इथं भागाकार आहे म्हणजे काय होईल, काय होईल, घातांकाची वजाबाकी होईल. मग इथं घातांकच दिला नाही, इथं घातांकच दिला नाही म्हणजे घातांक नेहमी किती असतो, 1 असतो. मग काय होईल, इथं 1 मायनस एम होईल. समजलं? आणि इकडं काय दिलंय, 81 दिलाय पण याचा घातांक 2 दिलेला बरोबर आहे, पण याचा पाया समान नाही, पाया समान नाही. इथं 81 इथं 9 म्हणजे आपल्याला याचा पाया समान करायचा आहे. मग पाया समान करत असताना काय करायचं, आपण 9चा वर्ग घेऊ शकतो ना. बघ, 9 गुणिले 9 बरोबर 81 होईल म्हणजे 9चा 1 2 दुसरा घात म्हणजे वर्ग होईल. मग 9चा वर्ग घेतला 81 येईल आणि 81चा वर्ग दिलता. मग इथं काय सांगितलं त्यांनी बघ, घातांकाचा घातांक, इथं काय दिलाय, घातांकाचा घातांक दिलाय म्हणजे घातांकाचा घातांकाचा गुणाकार होईल. 9 बेदोनी 4 बरोबर 9 1 मायनस एम. आपल्याला एमची किंमत काढायची. मग त्यांनी काय सांगितलं, जर दोन संख्या त्यांचा पाया समान असेल आणि संख्या ही बरोबरीत असेल तर त्यांचा घातांक सुद्धा बरोबरीत असतो. मग याचा घातांक 4 आणि याचा घातांक 1 मायनस एम
आपल्याला काढायचं यम बरोबर किती. मग यम बरोबर किती म्हटलं तर हा एक इकडे येईल, मायनस होईल. मग शिल्लक काय राहतंय बघ, 4 मायनस हा इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, बरोबर हा यम आहे, हा यम इकडे काय होईल, मायनस यम होईल. मग आता मला सांग, यांची क्रिया करून घे. यांची क्रिया करत असताना हा याच्यातून वजा होईल, 3 राहतील आणि बरोबर हा मायनस यम होईल. आपल्याला हा यम कसा पाहिजे, प्लस मध्ये पाहिजे. हा यम प्लस मध्ये पाहिजे म्हणजे यांचा चिन्ह बदल, मग हे -3 होईल आणि हा यम होईल. मग यमची किंमत भेटली आपल्याला -3. समजलं? असेच काही नियम असतात, काही गणित असतात. हे प्रत्येक गणित आपल्याला समजून घ्यायचे असतात. आशा करतो आपल्याला समजलं असेल. तर प्लीज आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, आपण इथंच थांबू. जय हिंद.